स्वागत आहे. आणि आता वाजले सकाळचे 11:15. तर चला आता ही म्हणजे सकाळी मी भिजत घातलेली आणि ते रात्री मी बघा असे रुमालात बांधून ठेवली आणि त्याला मोडसुद्धा आले. आज मटकीची भाजी करणार आहे योगिनीच्या डब्यासाठी. तर चला आता खोलून घेऊया, कारण मटकीमध्ये ना बारीक बारीक खडे असतात. ते आधी सर्वात पहिला ते मटकी साफ करायची. मस्त मोड आली ना. आता साफ करून घेऊया थोडे थोडे. तर चला आता वाजले दुपारचे 3:15 आणि मी तुम्हाला ना टाईम खरा सांगते. आजच 3:15 वाजले. योगिनी शाळेत गेली बरोबर 12:45 वाजता ती घरातनं निघते. त्याच्यानंतर मग माझा कालचा व्हिडिओ होता तो एडिटिंग केले, कारण एडिटिंग करण्यामध्ये ना खरंच खूप टाईम लागतो. त्याच्यात माझे 2-3 तास तर जातात. आणि त्याच्यानंतर आता मी जेवायला घेते, ते पण मटकीची भाजी आणि चपाती. आणि रात्रीचा थोडा भात आहे तो कढईत गरम केला, कारण ना मला भाजी चपातीवर थोडंसं भात लागतो. भले मग तो सुका असेल ना तरी मी भाजीवर मिक्स करून खाईल. नाही बोलते. मटकीची भाजी आणि कांदा घेतला आहे. कांद्याने कसं अजून छान वाटतं खायला, म्हणजे कांदा मटकीची. चला आता रात्रीचे वाजायला आले 9:30. दुपारी बहिणीशी बोलता जेवल्यानंतर तशी झोपून गेली. आणि मग नंतर संध्याकाळी मिस्टर आल्यावर चाय नाश्ता होतोच, ते मी काही ते शूट नाही केलं. तर चला आता मशीन लावून झाली आहे, अजून एकदा लावली आहे मशीन, कारण कपडे ना खूप होते. कालचेच म्हणजे एक्स्ट्रा बांधली होते. तर मी काही बाहेर गेलेली होते आईकडे ना, तर म्हणजे ते कपडे धुता आले नाही. म्हणजे एकदा झालेले धुवून, पण नेत्राला बोली राहून देऊ उद्या धुत आहे. तर आता लावली परत दुसऱ्यांदा मशीन. तर चला आज मी मिरची फ्राय करणार आहे. तर बघा मी कशी मिरची फ्राय करते. आणि नेत्राला आणि योगिनीला पण खूप आवडते. काल तिला मी सांगितलं आईने मिरची फ्राय दिली, आम्हाला कांदे भजी दिली. त्या दोघी म्हणते आम्हाला पण हवे करून. हे मी कधीचे आणून ठेवले. तर मी चला करूया आज. मला दाखवते मी मिरची फ्राय कशी करते.
मस्त आहे ना, मला पण आवडली, मी बनवलेली. तळून घेतलेल्या मिरच्या आणल्या, योगिनीला लय आवडतात आणि नेत्राला तर खरंच खूप सुंदर लागतात बघा. आणि या मिरच्या भरपूर तिखट असतात. मी कापले आहे ना तर माझे हात थोडे झोंबतात आहे, पण बारीक कापायचे आणि चण्याच्या पिठात घालून तळून घ्यायचे, बिलकुल तिखट लागत नाही. तू उद्या कुठे जाणार आहे? मी जाणार आहे मधुभवन ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये. किती वाजता जाणार आहे सोन्या? 10:30 to 12. कुठली ड्रॉइंग करणार आहे? गांधीजी's मेसेज ऑन सॅनिटेशन. मग केली काय? हा, दाखव. अर्धवट झाली आहे. असे दोन्ही हाताने दाखव. ही थोडी बरोबर नाही आहे, मध्ये केलेली. ही थोडी बरोबर नाही बोलते, घाई मध्ये केली आहे, तिथे ती व्यवस्थित करे. थांबा, काय काय घेतलंय दाखव मम्माला. हे स्केच पण घेतले आणि हे थोडे वॅक्स क्रेयॉन्स घेतले आणि ऑइल पेस्टल्स घेतले, पेन्सिल घेतले 2 आणि 2 इरेजर, व्हाईट कलर, ब्लॅक कलर, स्केच पेन, पेन्सिल कलर्स आणि हा ग्रे कलर शार्पनर. ओके. आणि हे स्केल. बाकी बघा काय राहिलं नाही ना. हे सर्व व्यवस्थित आता एका बॅगेत भर. हे एवढं मोठं ना तिला घेऊन जायला आम्ही का नाही देते, कारण तिथे जागा नाही आहे. नेत्रा पण गेलेली होती आधी, तर नेत्रा बोलते मम्मी जागा नाही, त्यामुळे तिला हे नको एवढं मोठं देऊ कलरचं. हे तिला पाहिजे तेवढे कलर तिने भरले. आणि हा बोला काय? ही मी अगोदर टीचरला दाखवण्यासाठी केलेली ड्रॉइंग होती. मग ती फाटली कशी? हा, तर पूर्ण केलेला ना. सुंदर दिसतात ग ह्याच्यात गांधीजी, मस्त वाटतात. योगिनी आमच्या सर्व गोष्टीमध्ये भाग घेते ना. आणि ऑल द बेस्ट. आणि ते पप्पाची आणि ते मम्मीची सही. ओके. मी काय बोलली ते माहिती आहे तुला आता? ऑल द बेस्ट. चल आता सर्व उचल आणि उद्याची व्यवस्थित बॅग बिग भर. मला झालं किचन. हे बघा, येते एवढी भांडी ना मला घासायची, तर चला आता घासून घेते. आणि इथे तेल आहे तो पण काढून घेते मी. झालंय किचन आवरून मस्त मी केलं लगेच. आणि नेत्रा थोडंफार मला अशी मदत करते रात्रीच्या टायमाला, म्हणजे भांडी उचल कुठे काय कर. तर इथे ना मिस्टरांनी ना लसूण आणलेले होते, इथे ठेवलेले या टेबलावर. ते लसूण आहे ना, आता मी फ्रीज उघडला गेली बघते ते लसूण बघा, तुम्हाला दाखवते आम्ही लसूण कुठे ठेवतो. तुम्हाला खोटं वाटत असेल म्हणून सांगते. हे माझा फ्रीज, आणि ह्याच्यात ना मी आता काहीतरी ठेवायला म्हणून मी फ्रीज उघडलेला बघते, तर हे बघा आई कोण आमच्या घरात लसूण ठेवतो. आता विचारायला गेलं ना तर दोघं ठेवलेले. मी नाही ठेवत ग, मी लसूण फ्रीजमध्ये मला मूर्ख दिसते. मूर्ख तू हाय, मूर्ख दिसते नाही, मूर्ख हाय. नवऱ्याकडे द्याव तू. हा, तो ठेवणारच नाही, त्याचं कामच नाहीये. अगं मला माहित पण नाही की लसूण आले घरात. फ्रीज मध्ये तो ठेवूच शकत नाही, पण अगं पण टेबलावर होते नेत्र लसूण. मम्मी मला माहित नाही लसूण घरी आहे. लसूण मी फ्रीज नाही मध्ये. ठेवले, मी नाही ठेवले सिरियस. अगं तू एवढी चॅप्टर आहे ना, तू ठेवून म्हणेन मी नाही ठेवले. अगं पण मी नाही ठेवले. मिस्टर तुम्ही ठेवले लसूण? हा, अंडी ठेवले पप्पाने. इथं काय घरातलं काम करतच नाही, मी हिला सांगून फायदा. फ्रीज मध्ये लसूण होते, काय सांगायचं त्यांना. नेत्रा बोलते मी ठेवलेच नाही. नेत्राचा पप्पा बोलतो मी कशाला ठेवू, योगिनी तर ठेवणार नाही. आणि मला पुरी गॅरंटी आहे नेत्राशिवाय कोण ठेवणार नाही, कारण नेत्राचंच काम आहे माझ्यासोबत काम करायचं. आणि इथे होतं टेबलावर, इथे जेवणाचे टोपं पण होते, म्हणजे डाळ आणि भात होतं आमचं उरलेलं असतं ते मी फ्रीजमध्ये ठेवते. तसं तिने ते ठेवलं असेल ना आतमध्ये, लसूण पण गेले, पण ती ॲग्री करत नाही की मी नाही ठेवले. आजचा दिवस संपला आणि आजचा दिवस पण माझा खूप छान मस्तपैकी गेला. तर चला आता फ्रेश होऊन आली आहे ना, म्हणून तिकली दिसत नाही, पण गोंधळ दिसते बघा. आमच्या आईने ना गोंधून ठेवलं आहे ना, आणि माझं म्हणजे एका साईडला गोंधून ठेवलं आहे, थोडं वाकडं गोंधलं आहे, त्यामुळे ना टिकली पण माझी मध्ये मध्ये वाकडी असते.
तर चला आता इथेच माझा ब्लॉग एंड करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मिरची नक्की मिनी फ्राय केले ना, तळून घेतले, तशी तळून बघा, खूप सुंदर. हां, आणि चण्याच्या पिठामध्ये मी थोडंसं, एकदम थोडंसं ना सोडा टाकते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला बाय बाय, गुड नाईट.